नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सोपी गुंतवणूक या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण एका महत्त्वाच्या फर्टिलायझर कंपनीबद्दल जाणून घेणार आहोत। तर कंपनीचं नाव आहे चंबल फर्टिलायझर। तर चला जाऊ आपण आपल्या स्क्रीनर या वेबसाईटवरती। स्क्रीनर वेबसाईट यावरती गेल्यानंतर आपण आपली कंपनी सर्च करून बघणार आहोत, चंबल फर्टिलायझर्स अँड केमिकल लिमिटेड। तर अशा प्रकारे कंपनीची माहिती तुम्हाला या वेबसाईटवरती दिसणार आहे। ही कंपनी प्रामुख्याने युरिया उत्पादन करते आणि सोबत खतं व कृषी इनपुट्सचं मार्केटिंग करते। तसंच कंपनीचं मोरक्कोमध्ये एका जॉईंट व्हेंचर आहे जिथे फॉस्फोरिक ॲसिड तयार केलं जातं। FY21 म्हणजे 2021मध्ये कंपनीने आपल्या सॉफ्टवेअर बिझनेस विकून टाकला आणि लायबिलिटीज ट्रान्सफर केल्या, म्हणजे स्वतःवरचं जे कर्ज होतं ते ट्रान्सफर केलं। म्हणजेच आता कोर बिझनेसवर कंपनीचं जास्त लक्ष आहे। तर अशा प्रकारे कंपनीचं मार्केट कॅप आहे 21,178 कोटी रुपयाचा। आता करंट प्राईस कंपनीची 529 रुपये एवढी आहे। तर कंपनीची बुक व्हॅल्यू प्राईस 218 रुपये अशी आहे। कंपनीचा डिव्हिडंड यील्ड 1.89% आहे। कंपनीची फेस व्हॅल्यू 10 रुपये एवढी आहे। तर आपण कंपनीचा जो एक वर्षातला हायेस्ट जो आहे हाय 742 रुपयाचा हाय कंपनीनं दिलेला आहे। तर कंपनीचा एक वर्षातला लो जो आहे 443 रुपये एवढा आहे। तर आत्ताची प्राईस 529 रुपये आहे, म्हणजे कंपनी लो लेवलला आता ट्रेड करते। तर कंपनीमध्ये काय पॉईंट्स आहेत आपण ते बघून घेणार आहोत। कंपनी हॅज रिड्यूस्ड डेप्थ, म्हणजे कंपनीनं जवळपास रिड्यूस केलेलं आहे। सध्याचं कर्ज फक्त 98 कोटी रुपये इतकंच आहे, म्हणजे तब्बल 97.72% कर्ज कमी केले। डेप्ट टू इक्विटी रेशो 0.01, म्हणजे खूप कमी हा डेप्ट इक्विटी रेशो आहे। याचाच अर्थ कंपनी जवळपास कर्जमुक्त झालेली आहे। चंबल फर्टिलायझर्स अँड केमिकल्स लिमिटेड कर्ज कमी करून मजबूत बॅलन्स शीट तयार करत आहे। कर्ज कमी करण्याचं कारण काय की त्यांना त्यांची बॅलन्स शीट जी आहे मजबूत करायची आहे। इन्व्हेस्टमेंटसाठी विचार करत असाल तर हा एक याच्यासाठी पॉझिटिव्ह फॅक्टर आहे। तर आपण कंपनीची थोडी बॅलन्स शीट पण बघणार आहोत। तर अशा कंपनीचा जो सेल्स आहे 2024 डिसेंबरमध्ये 4,918 कोटी होता, एक्सपेन्सेस 4,140 कोटी होते आणि प्रॉफिट होतं 777 कोटी। आता हाच जर प्रॉफिट आपण जर कम्पेअर केला जून 2025मध्ये 761 कोटी, मार्च 2025मध्ये 163 कोटी, डिसेंबर 2024मध्ये 778 कोटी, सप्टेंबर 2024मध्ये 790 कोटी, जून 2024मध्ये 752 कोटी, मार्च 2024मध्ये 166 कोटी। म्हणजे प्रत्येक वर्षी मार्च महिन्यामध्येच कंपनीचा जो प्रॉफिट आहे तो डिक्रीज होते। त्याचाच अर्थ जो फर्टिलायझरमध्ये काम करत आहे कंपनी, म्हणजे कृषी क्षेत्राशी काम करीत आहे। कृषी क्षेत्रामध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या तिमाहीमध्ये फर्टिलायझरची जी मागणी असते ती कमी असते। याचाच अर्थ साधारणतः मे पासून तर डिसेंबरपर्यंत जे शेतकरी आहेत ते युरिया वगैरे विकत घेऊन ठेवतात आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्चमध्ये त्यांना युरियाची गरज नसते। त्यामुळे कंपनीचा जो प्रॉफिट आहे मार्चमध्ये प्रत्येक वर्षी हा डिक्रीज झालेला दिसतो। तर कंपनीचं वरती जे आत्ता टोटल नेट प्रॉफिट जर बघितला आपण मार्च 2025मध्ये 130 कोटी आणि जूनमध्ये 549 कोटी, म्हणजे तो जूनमध्ये वाढतो आणि मार्चमध्ये कमी आहे। तर कंपनीचा अर्निंग पर शेअर, म्हणजे कंपनीच्या एका शेअरवरती कंपनीला किती प्रॉफिट होत आहे, तो आत्ता ह्या रिसेंट क्वार्टरमध्ये 13.70 रुपये एवढा प्रॉफिट झाला आहे। तोच मार्च क्वार्टरमध्ये त्यांना 3.25 पैसे म्हणजे 3.25 रुपये एवढा प्रॉफिट झालेला आहे। मार्चमध्ये तो डिक्रीज होत आहे। तर कंपनीचे आपण इयरली सेल्स एक्सपेन्सेस बघणार आहोत। तर कंपनीचा मार्च 2025चा जो सेल्स होता 16,646 कोटी एवढा होता आणि एक्सपेन्सेस जो होता 14,145 कोटी होता। त्यांना ऑपरेटिंग प्रॉफिट जो मिळालेला आहे 2,501 कोटी एवढा ऑपरेटिंग प्रॉफिट मिळालेला आहे आणि अदर इन्कम आहे त्यांची 329 कोटी। त्यामध्ये त्यांना इंटरेस्ट फक्त 48 कोटी द्यावं लागलेलं आहे। हेच इंटरेस्ट जर मागं तुम्ही चेक केलं मार्च 2024साठी 173 कोटी त्यांना फक्त इंटरेस्टवरती पे करावं लागलेत। मार्च 2023मध्ये 320 कोटी पे करावं लागलेत।
नंतर मार्च 2022मध्ये 109 कोटी, मार्च 2021मध्ये 291 कोटी, 504 कोटी अशा प्रकारे त्यांना इंटरेस्ट म्हणजे जे व्याज आहे ते बँकांना द्यावं लागत होतं. तर प्रॉफिट बिफोर टॅक्स म्हणजे टॅक्स जाऊन कंपनीला किती प्रॉफिट शिल्लक राहिला तर 2452 कोटी हा मार्च 2025च्या इयरमध्ये फायनान्शियल इयरमध्ये राहिलेला आहे. तर अर्निंग पर शेअर 41 रुपये आणि मागच्या वर्षी होता 31 रुपये, त्याच्या मागच्या वर्षी होता 24 रुपये. हा कंटिन्यू वाढत चाललेला आहे. म्हणजे अर्निंग पर शेअर इयर वाईज जर आपण बघितला तर 31 रुपये हा होता मार्च 2024मध्ये, मार्च 2023मध्ये 24 रुपये, मार्च 2022मध्ये 37 रुपये, मार्च 2021मध्ये 39 रुपये, म्हणजे 41 रुपये हा प्रॉफिट त्यांचा वाढलेला आहे. तर कंपनीचा आपण जो आहे शेअर होल्डिंग पॅटर्न हा महत्त्वाचा असतो की कंपनीच्या मालकाची याच्यामध्ये किती शेअर होल्डिंग आहे हा एक महत्त्वाचा असतो. कंपनीचा मालक जर 10%, 5%वरती राहिला असेल तर आपण अशी कंपनी विकत घेऊन तोट्यात जाणार आहोत. तर कधी पण बेस्ट कंपनी ही 50%च्या वरती मालकाची शेअर होल्डिंग पॅटर्न त्यामध्ये असला पाहिजे. तर त्या जो क्रायटेरिया आहे तो चांगला मानला जातो. तर कंपनीच्या मालकाचा याच्यामध्ये जो 60.50% हा याचा शेअर होल्डिंग पॅटर्न आहे. FIs किती आहेत 17.11, DIs 6.57, पब्लिक 15.83 आणि अदर्स 0. तर मार्च 2025मध्ये हा 60.40 होतो, म्हणजे 10 पॉईंटनी मालकाने स्वतःचे कंपनीचे शेअर विकत घेतले. हा एक चांगला गुण कंपनीमध्ये दिसत आहे. तर अशा प्रकारे आपण हे चंबल फर्टिलायझर्स अँड केमिकल लिमिटेडची माहिती घेतलेली आहे. ही कंपनी एक कर्जमुक्त झालेली आहे. जवळपास 80%पेक्षा जास्त, जवळजवळ 98% त्यांनी स्वतःवरची डेप्ट कमी केलेली आहे. चंबल फर्टिलायझर आणि केमिकल कर्ज कमी करून ती एक मजबूत बॅलन्स शीट तयार करण्याकडे त्यांची प्रोग्रेस आता पुढे चाललेली आहे. तुम्हाला काय वाटतं, हा स्टॉक दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी योग्य आहे का? तुमचं तुम्ही मत नक्कीच कमेंटमध्ये लिहा. आणि मी ह्या शेअर तुम्हाला विकत घेण्याचा सल्ला देत नाही, तर फक्त एक कंपनीबद्दल माहिती देत आहे. तुम्ही तुमचं स्वतःचं रिसर्च करून कंपनीचा शेअर विकत घ्यायचा आहे की नाही घ्यायचं, एक स्टडी पर्पजसाठी हा व्हिडिओ बनवला आहे. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.